आपल्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावून चर्चेत आलेल्या मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलंय। आपण ओबीसी असल्यामुळे मला जातीयवादी पक्ष आणि संघटनांकडून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आहे, शाने हिंद यांनी कशा प्रकारे आरोप केलाय आणि टिपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेला वाद आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय पाहूया। उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो झळकल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून राज्य आणि देश पातळीवर वातावरण चांगलंच तापलंय। एकीकडे शाने हिंद यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत, तर दुसरीकडे या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी केल्यानं भाजप सपकाळांविरोधात आक्रमक झाली आहे। मात्र ज्यांच्यामुळे या वादाला सुरुवात झाली त्या मालेगावच्या महापौर शाने हिंद निहाल अहमद यांनी या मुद्द्यावरून आणखी एक आरोप केलाय। आपण ओबीसी समाजातून येत असल्यानं आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात असल्याचं शाने हिंद यांचं म्हणणं आहे। और ये बोलता कि ये गलत है, ये ठीक है, लेकिन जो एक औरत को, एक ओबीसी महिला को दबाने की कोशिश करे, ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं, ना ये छत्रपति शिवाजी के उसूल के खिलाफ है कि तुम एक महिला को जो ओबीसी समाज से, बुनकर समाज से, उसको तुम दबा रहे हो सिर्फ इसलिए कि तुम सत्ताधारी पार्टी में हो, तुम्हारा दिल्ली में राज है, तुम्हारा बंबई में राज में। तो मैं मानती हूँ ये महाराष्ट्र की विचारधारा और छत्रपति शिवाजी की विचारधारा के बिल्कुल खिलाफ काम है, एक औरत को दबाना और उनके खिलाफ। ये मर्द अगर औरत के खिलाफ जुलूस निकालेंगे तो बताओ ये कौन सी मर्दानी। शाने हिंद यांनी केलेल्या या आरोपाला स्थानिक राजकारणाची किनार आहे। शाने हिंद या दिवंगत समाजवादी नेते, माजी मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेल्या साथी निहाल अहमद यांच्या कन्या आहेत। त्या बुनकर म्हणजे कोष्टी समाजातून येतात। मालेगाव शहर हा मुस्लिम बहुल भाग असून यंत्रमाग हा इथला प्रमुख व्यवसाय आहे। या व्यवसायासाठी उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम कुटुंब मालेगावात आली। निहाल अहमद यांचं कुटुंबही त्यापैकीच एक। उत्तर प्रदेशातून आलेली मुस्लिम कुटुंब ही अन्सारी म्हणून ओळखली जातात, तर मूळची महाराष्ट्रातील मुस्लिम कुटुंब ही दखनी म्हणून ओळखली जातात। मालेगावात मुस्लिम समाजात अन्सारी विरुद्ध दखनी असा राजकीय वाद आहे। अन्सारी समाज हा एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या तुलनेत 55 ते 60% असल्यानं आतापर्यंत त्यांचं प्राबल्य मालेगाव शहराच्या राजकारणावर आहे। त्यांना दखनी असलेल्या काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार रशीद शेख यांनी आव्हान दिलं। याच रशीद शेख यांचे चिरंजीव आसिफ शेख यांनी आता इस्लाम पार्टीच्या रूपानं महापालिकेत सत्ता हस्तगत केली आहे। एकेकाळी मालेगावच्या राजकारणात निहाल अहमद, रशीद शेख आणि एमआयएमचे विद्यमान आमदार मुफ्ती इस्माईल हे प्रमुख विरोधक म्हणून मानले जात, पण आता मात्र महापालिकेतल्या सत्तेसाठी या निहाल अहमद आणि रशीद शेख या दोन नेत्यांचे वारस म्हणजे आसिफ शेख आणि शाने हिंद हे एकत्र आले आहेत। इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि एमआयएम या तीनही पक्षांची वोट बँक एकच आहे। हीच मुस्लिम वोट बँक आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी या तीनही पक्षांमध्ये जबरदस्त चढाओढ सुरू असते आणि आपापसातील संघर्षातूनच टिपू सुलतानच्या फोटोचा वाद उभा करण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या मालेगावच्या राजकीय वर्तुळात आहे। या वादामुळे शाने हिंद निहाल अहमद यांच्यावर राज्यभरातून टीका होते। पण असं असलं तरी टिपू सुलतानच्या वादात शाने हिंद यांनी खमकी भूमिका घेतल्यानं त्या स्थानिक मुस्लिमांमध्ये लोकप्रिय झाल्यात। त्यातच आपण ओबीसी असल्यानं आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचा सूर आळवत शाने हिंद यांनी मुस्लिम समाजासोबतच ओबीसी समाजातही स्थान मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव।